रामराम मंडळी. कसं आहे बरं का? मला आपलं कसे समजले कुठे असे ते खूप थंडी पडायला लागली आणि त्यांना माझं इलेक्शन नाही गरम हात व्हावं लागणार. तर आज मी एक कथा आहे, एक सुंदर कथा आहे, ऐका तुम्ही तुमच्या नक्की आवडी. एक सांबर हरिण होतं. तर ते सांबर हरिण एक तलावना किनारून पाणी पिरांग बरोबर. तर पाणी पिता त्याने तलाव आपला प्रतिबिंब पाहिला. त्या तलावमा त्याला दिसणार की मना जे शिंग येतात सांबारना शिंग ते त्याला खूप सुंदर वाटणार आणि त्या शिंगाचा त्याला अभिमान वाटणार. त्याचबरोबर तिने पाणी मग खाल पाहिजे. त्यांना त्याला दोन पाय दिसणार, जे एकदम अशा बाईक दिसणार, कमजोर दिसणार. त्याला एवढं वाटणार नाही पाहिजे, एवढं अभिमान नाही वाटणार की मला पाय बाईक शिकवा एवढं खास नाही दिसाले. मग तो त्याने पाणी वगैरे पिलं आणि पाणी पिल्यावर तिला एकदम जाणवलं की बा आपल्या मागे कोणतरी पाहिजे नाही झुडूपासून. मग त्या झुडूपातून दोन लांगा पळवणार, ज्या लांगा त्यांना हल्ला करणार त्या लांगा त्यांना पळवणार. हरिण सावध ना आणि लगेच जोरात पळायला लागणार. जोरात पळता ते लक्षात होणार की ज्या पाय मला एवढा सुंदर वाटत नाही, खास वाटत नाही, त्या पायच म्हणा आता जीवाचं काम करा बरोबर. मग त्याला थोडंसं पायाबद्दल आदर वाटणार. पण आता मैदान हरिण पळता मैदान सोडी आणि थोडंसं झाड झुडपासना थोडासा एरिया लागणार. मग ते झाड झुडपासना जवळ हरिण पळायला लागणार. तो त्यांना त्या शिंग झाड झुडपासून अटकायला लागणार. झाड झुडपासून अटकायला लागत तर त्यांना वेग कमी घ्या. वेग कमी होताच त्या मागला लांगाची केली घरी गेल्या. मग ते लक्षात होणार की ज्या सुंदर शिंगावर मी गर्व करू, ज्या सुंदर शिंग मला आवडेल त्या शिंगाची मला घातल्या आणि ज्या मना मना पाय कमजोर वाटेल त्या कमजोर पायाच मला जीवाचा आटोकाट प्रयत्न घ्या. मग मंडळी आयुष्यात जे आपला अशाच अनेक राहतात की सांबर शिंग सारखा स्वार्थी नातेवाईक मित्र या अनेक राहतात की ज्यासना आपली फार अभिमान राहतात, ज्यासना करता आपण खूप वेळ देतो. पण ज्या आपला आईवडील राहतात, ज्या आपला दोन पाय प्रमाण राहतात, त्या सांबारना पाय प्रमाण राहतात, ते आपले खूप मदत करतात, आपले जीवन घडवणं काम करतात. त्यामुळे आपण आपला आईवडील सदैव ऋणी राहावं पाहिजे. कथा कसं काय वाटते नक्की अभिप्राय कळवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि मागला व्हिडिओ जो तुम्ही प्रतिसाद दिला उत्तम प्रतिसाद, तर त्या उत्तम प्रतिसादबद्दल खूप खूप धन्यवाद. राम राम.